आईने केली ही निर्माणे 14 भुवने. आणि मग देवानं मायेच्या शक्तीनं 84 लाख योनी तयार केल्या बरं का. किती? 84. एकी केली भूचरी, एकी केली खेचरी, एकी केली जळचरी, चराचरे आचरे ते एकी केली. आणि मग महाराज भगवंतानं त्या जीवाकडे पाहिलं. पाहिल्यानंतर त्यात भजन करणारा देवाला कोणी दिसलं नाही. देखुनी सृष्टी ते सुकन वाटेची देवा ते. मग मानवी प्रकृती आदरे ते बहुत निर्मिली. आणि मग महाराज भगवंतानी हा नरदेह तयार केला. देखुनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, निज आत्मप्राप्ती लागुनी केली निर्माणी मनुष्य योनी. म्हणून देवानं अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला दिला. आळंदी पंढरपूरची आपण वारी केली पाहिजेत. आता वर गेल्यानंतर यमानं जर विचारलं तू काय केलं, तर पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. आता ते यमाला दया आहे का? नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढी ती कुंडी प्राणा. अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालेला आहे. मग या प्राप्त नरदेहाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही काय केली पाहिजेत? नरदेहाची सार्थकता केली पाहिजेत. कारण माणसाच्या सोबत जर काय येत असेल तर काय आहे? फक्त माणसाचं कर्म. विठाल विठाल म्हणून माणसानं जर कर्म करायचं असेल तर कर्म चांगलं कर्म झाले